केस दाखल केल्यानंतर लगेच समोरच्या व्यक्तीला नोटीस जाते का? नमस्कार, मी आपला वकील मित्र विशाल गावडे. चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया. तुम्ही कोर्टात केस दाखल केली. आता सर्वात पहिला प्रश्न पडतो, केस दाखल केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला लगेच नोटीस जाते का? केस दाखल केली की दुसऱ्याच दिवशी प्रतिवादीच्या घरी कोर्टाची नोटीस पोहोचते का? की आधी कोर्ट काही प्रक्रिया पूर्ण करते आणि जर समोरच्या व्यक्तीला नोटीस मिळाली नाही तर केस पुढे चालू शकते का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. केस दाखल केली म्हणजे लगेच नोटीस जात नाही. फक्त तुम्ही कोर्टात प्लेंट किंवा पिटिशन दाखल केली म्हणून त्या क्षणी समोरच्या व्यक्तीला नोटीस जाते असे नाही. केस दाखल झाल्यानंतर न्यायालयीन कार्यालयाकडून आणि न्यायालयाकडून काही प्रक्रिया पूर्ण केली जाते. उदाहरणार्थ, केस केस योग्य न्यायालयात दाखल केली आहे का? कोर्ट फी योग्य आहे का? कागदपत्रे पूर्ण आहेत का? प्लेंट किंवा पिटिशनमध्ये आवश्यक बाबी आहेत का? काही ऑफिस ऑब्जेक्शन आहे का? अशा प्रक्रियेनंतर काही तपासल्या जातात. त्यानंतर काय होते? समजा केस दाखल करताना आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली, केस न्यायालयासमोर आली, त्यानंतर न्यायालय प्रकरणाच्या स्वरूपानुसार पुढील आदेश देऊ शकते. दिवाणी दाव्यात प्रतिवादीला समन्स काढण्याची प्रक्रिया लागू होते. म्हणजे न्यायालय प्रतिवादीला कळवते की तुमच्या विरुद्ध न्यायालयात प्रकरण दाखल झाले आहे आणि तुम्ही न्यायालयासमोर उपस्थित राहून तुमची बाजू मांडावी. म्हणून लक्षात ठेवा, केस दाखल होणे आणि समोरच्या व्यक्तीला समन्स मिळणे हे दोन वेगळे टप्पे आहेत. समन्स म्हणजे काय याबाबत जाणून घेऊया. आता प्रश्न येतो, समन्स म्हणजे नेमकं काय? समन्स म्हणजे न्यायालयाकडून प्रतिवादीला दिली जाणारी अधिकृत सूचना किंवा समन्स, त्यामध्ये संबंधित प्रकरणारी माहिती आणि न्यायालयासमोर उपस्थित राहण्याचे निर्देश असू शकतात. दिवाणी प्रकरणात कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर मधील ऑर्डर 5 मध्ये डिफेंडंटला समन्स देण्याची तरतूद आहे. म्हणून प्रतिवादीला न्यायालयाने प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणे हा या प्रक्रियेचा महत्वाचा भाग आहे. चौथा प्रश्न आहे, नोटीस आणि समन्स एकच आहेत का? सर्वसाधारण भाषेत आपण अनेकदा कोर्टाची नोटीस आली असे म्हणतो, परंतु कायदेशीर प्रक्रियेत वेगवेगळ्या प्रकारच्या नोटिसा आणि समन्स असू शकतात. उदाहरणार्थ, एखादी दिवाणी सूटमध्ये प्रतिवादीला समन्स दिले जाऊ शकते, तर एखाद्या ॲप्लिकेशनमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार नोटीस दिली जाऊ शकते. म्हणून प्रत्येक प्रकरणात नोटीस हा शब्द वापरला जातो, म्हणून त्याची प्रक्रिया अगदी सारखीच असेल असे नाही. आता पुढचा प्रश्न आहे की समोरच्या व्यक्तीला नोटीस कधी मिळते? न्यायालयाच्या आदेशानुसार समन्स किंवा नोटीसची सेवा विविध कायदेशीर पद्धतीने होऊ शकते. उदाहरणार्थ, प्रत्यक्ष सेवा, पोस्ट किंवा इतर अधिकृत माध्यम आणि लागू नियमानुसार इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापरही काही परिस्थितीमध्ये होऊ शकतो. मात्र सेवेची पद्धत प्रकरण आणि संबंधित न्यायालय नियमानुसार ठरवते. 6वा प्रश्न आहे, समोरची व्यक्ती नोटीस स्वीकारत नसेल तर? आता अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की समोरच्या व्यक्तीला आपण नोटीस पाठवली परंतु तो स्वीकारत नाहीये, तर केस थांबते का? नेहमीच नाही. न्यायालय सेवा झाली आहे का? प्रतिवादी जाणून बुजून सेवा टाळत आहे का? पत्ता योग्य आहे का? अशा बाबींचा विचार करू शकते. कायद्यातील आवश्यक अटी पूर्ण झाल्यास काही परिस्थितीत सबस्टिट्यूट सर्व्हिसची प्रक्रिया देखील लागू होऊ शकते. म्हणून मी नोटीस घेतली नाही त्यामुळे केस चालणार नाही असा समज करून घेणे चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे, नोटीस मिळाली नाही तर प्रतिवादी विरुद्ध एकतर्फी कारवाई होऊ शकते का? हा आणखी महत्वाचा मुद्दा आहे. समजा प्रतिवादीला योग्य प्रकारे समन्सची सेवा झाली नाही किंवा झाली पण ती न्यायालयात हजर झाला नाही
किंवा आपली बाजू मांडण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली नाही, अशा परिस्थितीत कायद्याच्या तरतुदीनुसार न्यायालयात एक्स पार्टी म्हणजे एकतर्फा कारवाई करण्याच्या दिशेने पुढे जाऊ शकते. पण त्यासाठी योग्य सेवा झालेली आहे का, हा महत्वाचा प्रश्न असतो. म्हणून प्रतिवादीला समन्सची कायदेशीर सेवा न होता सरळ एकतर्फी निर्णय द्यावा असे सामान्यतः म्हणता येणार नाही. केस दाखल केल्याबरोबर स्टे मिळतो का? आता याच्याशी संबंधित आणखी एक मोठा गैरसमज आहे. तुम्ही केस दाखल केली आणि त्याच्याबरोबर टेम्पररी इंजंक्शन किंवा स्टे मागितला तर फक्त केस दाखल केली म्हणून समोरच्या व्यक्तीवर आपोआप स्टे लागू होत नाही. त्यासाठी न्यायालयाचा योग्य आदेश आवश्यक असतो. तातडीची परिस्थिती असल्यास न्यायालय अर्ज आणि परिस्थिती पाहून योग्य आदेश देऊ शकते. म्हणून केस फायलिंग आणि कोर्ट ऑर्डर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग केस दाखल केल्यानंतर पुढचे टप्पे कोणते, सोप्या भाषेत पाहूया. पहिला टप्पा केस फायलिंग, दुसरा टप्पा स्क्रुटिनी किंवा ऑफिस प्रक्रिया, तिसरा टप्पा केस नंबर रजिस्ट्रेशन आणि न्यायालयीन प्रक्रिया, चौथा टप्पा न्यायालयाकडून पुढील आदेश, पाचवा टप्पा डिफेंडंट आणि समन्स नोटीसची सेवा, सहावा टप्पा प्रतिवादीची उपस्थिती आणि त्याची बाजू, त्यानंतर प्रकरणाच्या स्वरूपानुसार पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू होते. सर्वात महत्वाचा निष्कर्ष, तर आपल्या प्रश्नाच्या थोडक्यात उत्तर, केस दाखल केल्यानंतर लगेच समोरच्या व्यक्तीला नोटीस जाते का? नाही, नेहमीच लगेच जात नाही. केस दाखल झाल्यानंतर आवश्यक प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर न्यायालयीन आदेश आणि प्रकरणाच्या स्वरूपानुसार पुढील प्रक्रिया होते. त्यानंतर प्रतिवादीला समन्स किंवा नोटीस देण्याची प्रक्रिया होऊ शकते आणि समोरच्या व्यक्तीला नोटीस मिळाली नाही म्हणून केस आपोआप बाद होत नाही. सेवा कधी झाली ही कायदेशीरदृष्ट्या पुरेशी आहे का आणि प्रतिवादीला योग्य संधी मिळाली आहे का, हे महत्वाचे ठरते. म्हणून लक्षात ठेवा, केस दाखल झाली म्हणजे समोरच्या व्यक्तीला नोटीस मिळाली असे नाही. केस दाखल करण्यापासून प्रतिवादीला समन्स पोहोचेपर्यंत काही न्यायालयीन प्रक्रिया असते. अशा कोर्टातील महत्वाच्या प्रक्रिया आणि कायद्याची माहिती योग्य मराठी भाषेत जाणून घेण्यासाठी अद्याप तुम्ही जर आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासोबतच कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा. धन्यवाद. जय हिंद.